नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा हायर एज्युकेशन म्हणजेच उच्च शिक्षण घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण खूप विद्यार्थ्यांची ही डिमांड असते की सर सेंट्रल ओबीसी बद्दल खूप कन्फ्युजन आहे, सेंट्रल ईडब्ल्यूएस बद्दल खूप कन्फ्युजन आहे। जे विद्यार्थी मराठा प्रवर्गात येतात यांनाही खूप कन्फ्युजन आहे। विद्यार्थी ओबीसी प्रवर्गामध्ये येतात, राज्य सरकारमध्ये एनटी असेल, एनटीडी, एनटीबी, एनटीसी, एनटी, तर या प्रवर्गांमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल खूप कन्फ्युजन मध्ये असतात। तर त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। माहिती आवडली तरच लाईक आणि शेअर सबस्क्राइब करून ठेवा। पुढील येणारे व्हिडिओसाठी हे चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे शेअर सबस्क्राइब करायला डेफिनेटली विसरू नका। तर स्टार्ट करूया। या व्हिडिओच्या माध्यमातून कुठले कुठले मुद्दे आपण समजून घेणार आहोत ते मुद्दे तुमच्या समोर दिसत असतील। सर्वात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की सेंट्रल ईडब्ल्यूएस असेल किंवा सेंट्रल ओबीसी असेल याची नेमकी गरज काय आहे। त्यानंतर मग सेंट्रल ईडब्ल्यूएस ओबीसी कसे काढायचं त्याबद्दल संपूर्ण माहिती, कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यानंतर ईडब्ल्यूएस असेल त्याचा फॉर्मॅट असेल या संदर्भात संपूर्ण माहिती जी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। आणि सर्वात शेवटी जे कॉमन डाऊट्स विद्यार्थ्यांना नेहमी येतात, ज्या संदर्भात आम्हाला नेहमी फोन असतात विद्यार्थ्यांचे, त्या संदर्भात तुमचा इंटरव्ह्यू असेल, तुमची परीक्षा असेल, या संदर्भात सर्व जे डाऊट्स तुमचे नेहमी येतात ते सर्व डाऊट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे क्लिअर होतील। त्यामुळे व्हिडिओ पुन्हा सांगतोय, शेवटपर्यंत बघा। तुमच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कारण आपण कुठल्याही परीक्षेला म्हणा किंवा उच्च शिक्षण घेताना म्हणा, जेव्हा आपण कॅटेगरी मेन्शन करतो आणि जेव्हा कॅटेगरी चुकते संपूर्ण गोष्टी बदलून जातात। त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। तर स्टार्ट करूया पहिल्यांदा की या व्हिडिओमध्ये नेमकं सेंट्रल ओबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल याची नेमकी गरज काय, सेंट्रल ईडब्ल्यूएस असेल किंवा सेंट्रल ओबीसी असेल याची गरज काय। बघा, राज्य सरकारमध्ये किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या जाती जमाती आहेत। जसं राज्यामध्ये मराठा आहे, राज्यामध्ये मराठा प्रवर्गाला एससीबीसी हा प्रवर्ग दिलाय किंवा मराठा समाजासाठी एससीबीसी हा प्रवर्ग आहे। त्यानंतर राज्यामध्ये एनटीडी असेल, एनटीबी असेल, एनटीसी असेल, अशा वेगवेगळ्या जाती आहेत। जसं ज्याला आपण म्हणूया की धनगर असेल, मग वंजारी असेल, एससी असेल, एसटी असेल, अशा अनेकविध जाती ज्या आहेत या राज्यामध्ये आहेत। पण केंद्र सरकारमध्ये ॲक्च्युली या सर्व जाती ज्या आहेत या एकूण 5 प्रवर्गांमध्ये डिवाइड केल्या आहेत। 5 प्रवर्ग कुठले? जनरल, ज्याला आपण अनरिझर्व म्हणतो किंवा काही लोक ओपन म्हणतात, ठीक आहे, तो एक प्रवर्ग झाला। त्यानंतर दुसरा प्रवर्ग कुठला, तर तो म्हणजे ओबीसी, ओबीसी वाला जो प्रवर्ग आहे तो एक प्रवर्ग। त्यानंतर अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणूया आपण। ईडब्ल्यूएस, इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, तर हा एक ईडब्ल्यूएस प्रवर्ग। त्यानंतर एसटी, शेड्यूल कास्ट आणि सगळ्यात शेड्यूल ट्राईब, एसटी आणि एससी म्हणजे शेड्यूल कास्ट। तर अशा 5 प्रवर्गांमध्ये जेवढ्या पण भारतामध्ये जेवढ्या पण जाती येतात केंद्र सरकारमध्ये या 5 प्रवर्गांमध्येच मोडतात। मग उदाहरणार्थ तुम्ही केंद्र सरकारची एखादी परीक्षा देत आहेत, सपोज तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, रेल्वे असेल, इन्शुरन्सच्या एक्झाम्स असतात, एफसीआय असेल, सेंट्रल वेअर हाऊसिंग असेल, या एक्झाम आपण जेव्हा देतो तेव्हा आपल्याला राज्य सरकारकडून लिहून घ्यावं लागतं की राज्यात आमची जरी जात ही असली तरी हा आमचा केंद्र सरकारमध्ये आम्ही नेमकं कोणत्या प्रवर्गात येतो। जसं महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजासाठी एनटीडी हा प्रवर्ग आहे, बरोबर, एनटीडी हा प्रवर्ग आहे। तर मग एनटीडी जो आहे हा एनटीडी केंद्रात तर नाहीये, मग केंद्रात हा प्रवर्ग म्हणजे ओबीसी म्हणून ओळखला जातो किंवा ही जात जी आहे ही केंद्रामध्ये ओबीसी मध्ये ओळखली जाते। तर मग ओबीसीचं सर्टिफिकेट हे राज्य सरकार आपल्याला लिहून देणार की हो आमच्या राज्यामध्ये ही जात किंवा हा प्रवर्ग केंद्रामध्ये ओबीसी प्रवर्गात मोडतो, असं आम्ही तुम्हाला लिहून देतोय। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जो आहे तर मराठा समाजापैकी काही लोक जे आहेत हे ओबीसी मध्ये जातात। मग ओबीसी मध्ये मराठा समाजामध्ये जर संपूर्ण महाराष्ट्रात जर बघितलं तर ओबीसी हा मराठा जो आहे मराठा हा एससीबीसी मध्ये येतो, संपूर्ण मराठा एक्सेप्ट ओबीसी। तर केंद्र सरकारमध्ये यांना कुठलं आरक्षण मिळतं, तर यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळू शकतं केंद्र सरकारमध्ये। म्हणजे जो मराठा समाज महाराष्ट्रामध्ये एससीबीसी मध्ये येतो केंद्र सरकारमध्ये यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मिळतं किंवा ईडब्ल्यूएस मधून मोडतात। मराठा समाज जो राज्यामध्ये कुणबी म्हणून ओळखला जातो, मराठा समाज जो राज्यामध्ये कुणबी म्हणून ओळखला जातो, हाच समाज केंद्र सरकारमध्ये ओबीसी मध्ये जातो। तर ह्या ज्या गोष्टी आहेत या राज्य सरकारने लिहून दिल्या पाहिजे एका सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटमध्ये। यासाठी सेंट्रल ईडब्ल्यूएस असेल किंवा सेंट्रल ओबीसी असेल यांची गरज पडते। म्हणून सेंट्रल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस
हे दरवर्षी रिन्यू करावं लागतं, दरवर्षी हे सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागतं. मग काही लोक म्हणतील सर आमच्याकडे 3 वर्षापूर्वी काढले ते चालत नाही का, 4 वर्षापूर्वी काढले ते चालत नाही का? नाही, कारण इथे येतो नॉन क्रिमिलेअरचा क्लॉज. मग आता इथं जन्म होतो नॉन क्रिमिलेअरचा. मग नॉन क्रिमिलेअर काय भानगड आहे सर? तर बघा, ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल, यांच्या उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत आहे. म्हणजे सपोज मी ओबीसी मध्ये बिलॉंग करतो, पण माझं उत्पन्न 8 लाखांच्या वर आहे, तर मी कुठलंही रिझर्वेशन घेऊ शकत नाही असं केंद्र सरकार म्हणतं, असं राज्य सरकारही म्हणतं. याचा अर्थ असा आहे की आर्थिकदृष्ट्या मी माझ्या शिक्षणासाठी सक्षम आहे, म्हणून माझ्या फॅमिलीचं उत्पन्न हे जर 8 लाखांच्या वर असेल तर मी नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट घेऊ शकत नाही किंवा मी नॉन क्रिमिलेअरमध्ये बसत नाही. मग यासाठी दरवर्षी तुमची उत्पन्नाची मर्यादा कमी होऊ शकते, तुमची उत्पन्नाची मर्यादा वाढू शकते. सपोज माझे वडील शिक्षक आहेत किंवा माझे वडील बिझनेसमॅन आहे, मग दरवर्षी माझ्या वडिलांचं उत्पन्न हे वाढत चाललंय किंवा मी नोकरीला आहेत माझे वडील, तर दरवर्षी पगार हा वाढत चाललाय. मग जोपर्यंत माझ्या वडिलांचा पगार हा 8 लाखांच्या आत आहे तोपर्यंत मला नॉन क्रिमिलेअर मिळणार. ज्या वर्षी माझ्या वडिलांचा पगार 8 लाखांच्या वर होईल त्या वर्षी मला नॉन क्रिमिलेअरमध्ये मिळणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये दरवर्षी ही उत्पन्नाची मर्यादा जी आहे ही कमी जास्त होते. त्यानंतर सोबत सरकारचेही नियम बदलतात, म्हणून दरवर्षी हे सर्टिफिकेट रिन्यू करणं अत्यावश्यक आहे. मग या सर्टिफिकेटची नेमकी लिमिट कधी असते? तर 1 एप्रिल 2000 म्हणजे 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत, 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यान याची एक वैधता असते. मग तुम्ही दरवर्षी काय केलं पाहिजे? एप्रिल महिन्यामध्ये किंवा वर्षभरात तुम्ही कधीही सर्टिफिकेट रिन्यू करून घ्या. बरं सर, हे दरवर्षी रिन्यू का करायचं हे तर क्लिअर झालं, पण मग मी तर सध्या यावर्षी एक्झामला एलिजिबल नाही आहे, मी पुढच्या वर्षी एक्झामला एलिजिबल आहे. बरेच ऑर्गनायझेशन काय करतात, सांगतात की मागच्या फायनान्शियल इयर सर्टिफिकेट द्या किंवा मागच्या फायनान्शियल इयरमध्ये तुमचं ईडब्ल्यूएस असलं पाहिजे किंवा ओबीसी असलं पाहिजे. म्हणून दरवर्षी हे सर्टिफिकेट रिन्यू करणं अत्यंत आवश्यक आहे. मी काय म्हणतोय पुन्हा ऐका, दरवर्षी हे सर्टिफिकेट ईडब्ल्यूएस असेल किंवा ओबीसी असेल, हे सर्टिफिकेट दरवर्षी रिन्यू करणं आवश्यक आहे. कारण त्या केसमध्ये नॉन क्रिमिलेअरची किंवा इन्कमची लिमिट कमी जास्त होऊ शकते, म्हणून केंद्र सरकारला हे दरवर्षी रिन्युअल पाहिजे. तर या गोष्टी आता मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झाल्या असतील की सर्टिफिकेट का पाहिजे, काय गरज आहे सर्टिफिकेटची. तर गरज काय की तुम्ही राज्य सरकारमध्ये कुठल्या कॅटेगरीत येतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही केंद्र सरकारमध्ये ही राज्य सरकारची जात केंद्र सरकारमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये येते हे राज्य सरकारने लिहून द्यायला पाहिजे. म्हणून राज्य सरकारकडून सेंट्रल ओबीसी किंवा सेंट्रल ईडब्ल्यूएस घ्यावं लागतं. कुणाकडून? इश्युइंग ऑथॉरिटी ॲक्च्युली राज्य सरकारच आहे, तहसीलदार असेल किंवा तुमचे एसडीओ असतील, तर हेच तुम्हाला देणार आहेत सर्टिफिकेट. एसडीएम जे असतील हेच सर्टिफिकेट देतील. पण कामाला कुठे येणार आहे सर्टिफिकेट? केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये. हे असं. दुसरी गोष्ट, नॉन क्रिमिलेअरची गोष्ट क्लिअर झाली असेल की नॉन क्रिमिलेअरची मर्यादा नेमकी काय? तर 8 लाखांपेक्षा सध्या ही 8 लाखांची मर्यादा आहे. भविष्यामध्ये जर वर्षभरानंतर 2 वर्षानंतर हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर मे बी त्यावेळेसची मर्यादा जी आहे ही डेफिनेटली कमी जास्त होऊ शकते, पण सध्या नॉन क्रिमिलेअरची मर्यादा 8 लाखांपर्यंत आहे. तर इथपर्यंत मला वाटतं आता सगळ्यांना क्लिअर असेल. आता समजून घेऊया की सेंट्रल ओबीसी नेमकं काय. सेंट्रल ओबीसी नेमकं काय? तर जसं मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे सेंट्रल ओबीसी काय, तर राज्य सरकारमध्ये ज्या वेगवेगळ्या जाती जमाती असेल, कुठल्या अशा जाती जमाती आहे बरं ज्या राज्यात तर वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात, पण केंद्रात यांना कंबाईनली ओबीसी म्हणतात. जसं कुणबी असेल, साळे असेल, कोष्टी असेल, तेली असेल, भावसार असेल, वाणी असेल, सिंपी असेल, एवढ्या जाती ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत बघा, एवढ्या जाती जमाती ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत, या केंद्रामध्ये सर्वांना यांना ओबीसी म्हणून ओळखलं जातं. अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणून ओळखलं जातं. मग यासाठी नेमकं काय करावं लागेल? यासाठी एवढ्या जाती जमातीच्या लोकांनी राज्य सरकारकडून सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट घेणं आवश्यक आहे. मग सर हे नेमकं कुठं मिळेल? जिथून तुम्ही राज्य सरकारकडून जे ओबीसी तुमचं जातीचं प्रमाणपत्र घेतलंय, ज्या ठिकाणून तुम्ही घेतलं, मग ते सेतू सुविधा केंद्र असू शकतं ज्याला आपण सीएससी सेंटर म्हणतो, बरोबर, किंवा तुमचं तहसील असेल याच्यातून तुम्ही घेऊ शकता. तर या दोन्ही ठिकाणून तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळतं. कोणते कागदपत्र लागतात सर? तेच कागदपत्र लागतील. सध्याचं तुमचं जात प्रमाणपत्र, त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट आणि बाकी तुमची टीसी आणि तुमचे डॉक्युमेंट्स, आधार कार्ड वगैरे या पद्धतीने. तर हे तुम्हाला लागणार आहे. कुठले डॉक्युमेंट्स पुन्हा सांगतोय बघा, नीट समजून घ्या. तुमचं सध्याचं जात प्रमाणपत्र, तुमचं इन्कम सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला ज्याला आपण म्हणतो,
तिसरं तुमचं ID प्रूफ आणि बाकी तुमची TC असेल किंवा मार्क मेमो असेल जे त्या वेळेस मागतील ते. तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत या केंद्र सरकारचं सर्टिफिकेट काढायला लागत असतात. मग हे सर्टिफिकेट कुठून मिळवावं तर मी जसं सांगितलं तहसील किंवा CSC मधून, सेतू सुविधा केंद्रामधून. मग एवढ्या जाती जमाती ज्या केंद्र सरकारमध्ये कुठे मोडतात, OBC कॅटेगरी मोडतात, मध्ये मोडतात, तर तुम्हा लोकांना काय करावं लागेल, राज्य सरकारचं वेगळं सर्टिफिकेट आणि केंद्र सरकारचं वेगळं सर्टिफिकेट दरवर्षी रिन्युअल करत राहावं लागेल. सो दॅट त्याच्यावरून कळेल की नॉन क्रिमिनल. मग सर नॉन क्रिमिनल वेगळं काढण्याची गरज आहे का? बघा, नॉन क्रिमिनल जे आहे हे वेगळं काढण्याची गरज नाहीये सेंटरसाठी. कारण मी तुम्हाला नॉन क्रिमिनलचं एक म्हणजे तुम्हाला मी सेंट्रल OBCचं एक फॉर्मॅट सांगणार आहे. त्यापूर्वी नॉन क्रिमिनल नेमकं काय असतं हे समजून घेऊया. देर इज अन इन्कम लिमिट फॉर एलिजिबिलिटी फॉर द नॉन क्रिमिनल कॅटेगरी इन महाराष्ट्र. जे राज्य सरकारमध्ये नॉन क्रिमिनलमध्ये येतात अशा लोकांना एक इन्कम लिमिट आहे. किती इन्कम लिमिट आहे सर? द एन्युअल इन्कम लिमिट ऑफ ॲप्लिकंट्स पॅरेंट्स ऑर इयरली इन्कम ऑफ द ॲप्लिकंट्स फॅमिली शुड नॉट एक्सीड 8 लाख including income from the other sources such as land, property and businesses. म्हणजे काय? म्हणजे असं की सपोज मला नॉन क्रिमिनल काढायचंय, तर माझ्या आईवडिलांचं म्हणजेच माझ्या पूर्ण फॅमिलीचं इन्कम हे 8 लाखांच्या वर नसावं. माझ्या पूर्ण फॅमिलीचं इन्कम हे 8 लाखांच्या वर नसावं. पण सर माझ्या आईवडिलांचं इन्कम तर 8 लाखांच्या वर नाहीये, पण भाऊ माझा नोकरीला आहे तर त्याचं इन्कम 10 लाखांच्या वर आहे. तर मग कसं करावं लागेल? अशा वेळेस तुमचं कुटुंब एकत्र असेल तर तो फॅमिलीमध्येच मेंबर येईल. पण विभक्त कुटुंब पद्धती जर तुम्ही दाखवली की नाही माझा भाऊ वेगळा आहे, मी वेगळा आहे, त्याचं कुटुंब वेगळं आहे, माझं कुटुंब वेगळं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळू शकतं. नॉन क्रिमिनलच्या मर्यादेच्या आत तुम्ही राहू शकता. पण म्हणताना तुमचं पूर्ण फॅमिली म्हणजे पॅरेंट्स इन्क्लुडिंग फॅमिली असंच येत असतं. स्टील तुम्ही ज्या ज्या पद्धतीने तुमचं सर्टिफिकेट काढू शकता, म्हणजे जसं की नियमाच्या अधीन राहून त्या पद्धतीने तुम्ही डेफिनेटली काढावं. ठीक आहे. तर मग हे असतं नॉन क्रिमिनल. मग नॉन क्रिमिनल कुणाला मिळतं? तर सर्वांना नॉन क्रिमिनल मिळेल ज्यांचं इन्कम लिमिट 8 लाखांच्या आत आहे. पण सर जर माझं नॉन क्रिमिनल निघत नसेल तर मग तुम्ही OBCचा लाभ घेऊ शकत नाही किंवा EWSचा लाभ घेऊ शकत नाही. मग तुम्ही जनरलमधूनच अप्लाय करायला पाहिजे. जर तुमच्याकडं OBC सर्टिफिकेट आहे पण नॉन क्रिमिनल त्याच्यावर मेन्शन नाही किंवा नॉन क्रिमिनल तुमचं निघत नाही, मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही OBCतून फॉर्म भरला आणि भविष्यात नॉन क्रिमिनल भेटलं नाही तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, म्हणजेच रिजेक्शन होऊ शकतं. त्यामुळे फॉर्म भरताना कॅटेगरी खूप महत्त्वाची आहे. पहिल्या मिनिटाला मी तुम्हाला बोललो होतो, पहिल्या मिनिटाला की बाबांनो फॉर्म भरताना कॅटेगरी फार महत्त्वाची आहे. ठीक आहे. आता सर मग नेमका सेंट्रल OBCचा फॉर्मॅट कसा असतो? बघा, सेंट्रल OBC जर फॉर्मॅट तुम्ही बघितला तर याचे खूप वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत. वरती तुमचं इथं एक इन्फॉर्मेशन येईल आणि सगळ्यात खाली असं अशा पद्धतीने एक सर्टिफिकेट असेल. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने सर्टिफिकेट आहे, बरोबर आहे. मग या सर्टिफिकेटवर इथं लिहिणार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे इथं डेट असेल, इथं काही क्लॉज असतील, डेट वगैरे असतील, अनेक इन्फॉर्मेशन येईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जर स्टेटचं सर्टिफिकेट असेल तर इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असतं आणि जर केंद्रात सर्टिफिकेट असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया येतं. हे कोण लिहून देतं? राज्य सरकारच लिहून देतं. इथे काही तुमचे क्लॉजेस असतात, म्हणजे वेगवेगळे नियमावली असते, 1 2 3 4 प्रकारचे. काही लोकांचं सर्टिफिकेट एका पानावरचं असतं, काही लोकांचं 3 पेजेसचं सर्टिफिकेट असतं. काही नाही, नियम कमी जास्त असतात, त्याने काही विशेष फरक पडत नाही. तुम्ही 1 पेजचं घ्या किंवा 3 पेजेसचं घ्या, विशेष फरक पडत नाही. आणि सगळ्यात शेवटी इथं असतं नॉन क्रिमिनलचं क्लॉज. नॉन क्रिमिनलचं क्लॉज इथं काय असतं? ही ऑर शी डज नॉट बिलॉंग टू नॉन क्रिमिनल सेक्शन. बघा, ही ऑर शी डज नॉट बिलॉंग टू नॉन क्रिमिनल सेक्शन. मग नॉन क्रिमिनल सेक्शनमध्ये बिलॉंग करत नसेल तर आणि तरच तुम्ही त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीचं हे सर्टिफिकेट आहे. सर याची व्हॅलिडिटी किती असते? व्हॅलिडिटी नॉर्मली याची व्हॅलिडिटी 31 मार्च पर्यंत असते, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्चच्या दरम्यान. आता फॉर एक्झाम्पल मी जर आत्ता सर्टिफिकेट काढलं तर माझी व्हॅलिडिटी किती असेल? 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिडिटी असेल. 31 मार्च 2025 पर्यंत हे सर्टिफिकेट बाय डिफॉल्ट एक्सपायर होईल. मग मला पुन्हा नवीन सर्टिफिकेट काढावं लागेल का? हो, काढावं लागेल. मग मी तर पुढच्या वर्षी परीक्षा देणार, मी आतापासून सर्टिफिकेट काढावं का? हो, काढून ठेवा. कारण दरवर्षी सर्टिफिकेट रिन्यू करणं हे खूप सेफ गोष्ट आहे. SBI सारख्या ऑर्गनायझेशनला जुने सर्टिफिकेट लागतात, IBPSला नवीन सर्टिफिकेट लागतात.
RBIला जुने सर्टिफिकेट लागतात, IBPSला नवीन सर्टिफिकेट लागतात. तर हे ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन डिपेंड करतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मागचे सर्टिफिकेट लागत असतात, त्यामुळे नेहमी फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्याजवळ कुठलंही सर्टिफिकेट असणं सगळ्यात सेफ गोष्ट आहे. कारण नंतर तर कितीही वेळेस काढता येईल, पण मागच्या डेटचं सर्टिफिकेट नियमाने मिळतच नाही, त्यामुळे तो प्रॉब्लेम अशा पद्धतीने होऊ शकतो. ठीक आहे, तर मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असावं. खूप शांततेने आणि खूप महत्त्वाची ही माहिती आहे, त्यामुळे जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल, तुमच्यासाठी महत्त्वाची असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, आता येऊया मुद्दा सेंट्रल EWS वर. सेंट्रल EWS, आता हे सेंट्रल EWS काय, तर EWSचा लॉंग फॉर्म आहे बघा, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस. तर सर ही जी आहे ही स्कीम किंवा हे आरक्षण कुणाला घेता येतं, कुणाला घेता येतं? असे विद्यार्थी किंवा असे उमेदवार जे इतर कोणतंही आरक्षण घेत नाहीत. जसं तुम्ही OBC मध्ये येता, तुम्हाला EWS घेता येणार नाही. तुम्ही SC कॅटेगरीत येता, तुम्हाला EWS घेता येणार नाही. तुम्ही ST कॅटेगरीत येता, तुम्हाला EWS घेता येणार नाही. तुम्ही या तीनही कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला EWS घेता येणार नाही. जे विद्यार्थी ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये येतात, अनरिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येतात, असेच विद्यार्थी EWSचा आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात. केंद्रात असं 10% EWSचं आरक्षण आहे. किती टक्के? 10%. म्हणजे जेवढ्या जागा निघतात त्यातले 10% EWS साठी रिझर्व्ड असतात. मग सर EWSचं आरक्षण जर माझ्याकडे OBC असेल तर मी EWS नाही, SC नाही, ST नाही, मग कोण घेऊ शकतं? तर ज्या विद्यार्थ्यांकडे कुठलंही आरक्षण सध्या अस्तित्वात नाही असेच विद्यार्थी आरक्षण घेऊ शकतात. पण सर याच्यामध्ये ना थोडंसं मराठा कॅटेगरीबद्दल फारच कन्फ्युजन आहे, ते क्लिअर करा. तर ते मी पुढच्या स्लाइडमध्ये डेफिनेटली क्लिअर करतो. सध्या मी तुम्हाला एवढं सांगेल, हे मी सगळा डेटा हा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेला आहे. मी कुठलाही डेटा मनाने सांगत नाही, प्रॉपर ऑथेंटिक डेटा आहे. कॅन्डिडेट्स अंडर द EWS category, candidates under the EWS category are not eligible for reservation schemes under SC, ST and OBC. म्हणजे जे लोक SC, ST, OBCचं सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे ते EWS मध्ये येत नाही, किंवा जे EWS मध्ये येतात ते इतर कॅटेगरीमध्ये येणार नाही. ठीक आहे, तर हे इथपर्यंत मला वाटतं क्लिअर असावं. आता EWS कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट आहे हे राज्याचं वेगळं आहे आणि केंद्राचं वेगळं आहे. राज्य सरकारच्या सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे, केंद्र सरकारच्या सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वेगळा आहे. आता त्याच्यासाठी काही थोडेसे बेसिक गोष्ट आहे बघा. जसं मराठा विद्यार्थ्यांबद्दलचं एक डिस्कशन चाललं होतं. EWS बद्दल तुम्हाला कळलं असेल. तर EWS मध्ये नॉर्मली महाराष्ट्रातलं कोण कोण येतं? ब्राह्मण असेल, लिंगायत वाणी असेल, ज्यांच्याकडे OBC सर्टिफिकेट नाहीये असे लोक असतील. अशी लोक जे ओपनमध्ये येतात, जनरलमध्ये येतात, हे लोक EWSचा लाभ घेऊ शकतात. मराठा विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडं कुठलं सर्टिफिकेट नाही, OBCचं नाहीये, कुणबी सोडून, मराठा कुणबी नाही, प्युअरली मराठा म्हणजे ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मराठा सर्टिफिकेट, ज्यांचं कुणबी निघालं नाही, अशी लोक EWSचा केंद्र सरकारचा लाभ घेऊ शकतात. मग काही विद्यार्थी जे राज्यामध्ये मराठा प्रवर्गात मोडतात, बरोबर, पण त्यांच्याकडे OBC सर्टिफिकेट नाहीये. म्हणजे आता जे मधल्या काळात झालं ना की काही मराठा हे कुणबी पण आहेत आणि काही मराठा हे कुणबी नाही आहेत. मग जे कुणबी नाही आहेत ते राज्यामध्ये SCBC मध्ये मोडतात. बघा आम्ही क्लिअर सांगतोय, नीट समजून घ्या. जे कुणबी नाही आहेत ते राज्यात SCBC प्रवर्गात मोडतात, जे कुणबी आहेत ते कुणबी प्रवर्गात मोडतात. म्हणजे कुणबी आहेत ते केंद्रात OBC मध्ये जातील. नीट समजून घ्या, जे कुणबी आहेत ते केंद्रात OBC मध्ये जातील, पण जे कुणबी नाही आहेत ते केंद्रात EWS मध्ये जातील. नाही सर असं आमचे तहसीलदार किंवा आमच्याकडे नाही म्हणतात, आमच्याकडे CSC सेंटरवाले नाही म्हणतात. याचा एक GR आहे बघा, याची एक माहिती आहे. 22 डिसेंबर 2023 ला हे टाइम्स ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन आहे, टाइम्स ऑफ इंडियाचं न्यूजपेपरचं. ठीक आहे, GR पण मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण तो GR मला सापडला नाही. पण हे ॲक्च्युली GR आहे माझ्याकडे. तो GR म्हणजे माझ्याकडे अनऑफिशियली आहे, पण तो GR मला ॲक्च्युली इथं टाकता नाही आला, तर मी हे न्यूजपेपरचं नोटिफिकेशन टाकलं. बॉम्बे हायकोर्ट अपहोल्ड्स महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिसिजन टू अलाउ SCBC candidates to opt EWS reservation in ongoing state recruitment after Supreme Court set aside Maratha quota. High Court HC finds no prejudice caused by expanding candidates pool and rules state section non-arbitrary. High Court sets aside MAT ruling that
GRS म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन इनेबलिंग मराठा कॅन्डिडेट्स अप्लाय अंडर EWS कॅटेगरी वेल इलिगल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे जे इलिगल आहे हे बाजूला ठेवलं, असं काही नाही आहे, ते लीगल आहे. HC होल्ड्स दॅट SCBC कॅन्डिडेट्स वेअर अलाउड टू पार्टिसिपेट. बघा आता HC म्हणजे हायकोर्ट होल्ड्स म्हणलंय ओके डन की SCBC कॅन्डिडेट्स वेअर अलाउड टू पार्टिसिपेट इन EWS कॅटेगरी ओनली आफ्टर ऑब्टेनिंग EWS सर्टिफिकेट. की जर तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट असेल तर केंद्रात तुम्ही EWS चा फायदा घेऊ शकता. का नाही घेऊ शकत? घेऊ शकतात. असा बऱ्याच तहसीलदारांनी किंवा बऱ्याच ऑफिसर्सनी याच्याबद्दल सर्टिफिकेट इश्यू केले आहेत. काही ठिकाणी जर नसेल केले तर तुम्ही इतर विद्यार्थ्यांचे घेऊन त्यांच्याकडे देऊ शकता. मे बी त्यांच्याकडे तो GR आलेला नसावा म्हणून ते रिलक्टंट आहेत. अदरवाईज नियमात बसत असेल तर कुठलाही अधिकारी तुम्हाला अडवणार नाहीच. त्यामुळे जे केंद्र राज्यामध्ये मराठा प्रवर्गात येणारे विद्यार्थी आहेत, मराठा प्रवर्गात येणारे विद्यार्थी राज्यामध्ये मराठा प्रवर्गात येतात पण त्यांच्याकडे OBC नाहीये, असे विद्यार्थी केंद्रामध्ये EWS चा लाभ घेऊ शकतात. पण राज्यामध्ये कुणबी मराठा कुणबी येणारे विद्यार्थी यांच्याकडे OBC सर्टिफिकेट आहे, हे केंद्रात OBC चा लाभ घेतील. या गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इथपर्यंत मला वाटतं एकदम क्लिअर असावं. बाकी EWS साठी नेमकं काय सर, EWS कोण कोण घेऊ शकतं? बघा OBC SC ST यांना EWS अलाउड नाहीये. जनरल कॅटेगरीमधील लोक यांना EWS अलाउड आहे, पण या नियमांच्या अधीन राहून की तुमच्याकडे जमीन 5 एकरच्या आत असावी. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही एलिजिबल नाहीये. जर तुमचा रेसिडेन्शियल प्लॉट 1000 स्क्वेअर फूटच्या आत आहे तरी तुम्ही एलिजिबल नाहीयेत. आहेत वर असेल तर एलिजिबल नाहीयेत. म्हणजे जमीन 5 एकरच्या आत असावी, तुमचा घराचा एरिया 1000 स्क्वेअर फूटच्या आत असावा, NA वाला एरिया. जर तुम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये राहत असताल म्हणजे मोठ्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका ज्याला आपण म्हणतो, नगरपालिका महानगरपालिका, तर तुमचं घर 100 स्क्वेअर फूट यार्ड्सच्या आत असावं. म्हणजे ॲज गुड ॲज 1000 स्क्वेअर फूटच्या आत असावं, 1000 स्क्वेअर फूटच्या आत असावं. तर मुद्दा असा आहे की नियम तोच आहे की 1000 स्क्वेअर फूटच्या आत तुमचं घर असावं. रेसिडेन्शियल प्लॉट ऑफ 200 स्क्वेअर फूट यार्ड्स अँड अबोव अदर दॅन नोटिफाईड म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स. म्हणजे जर तुमचं घर शहरामधून नसून गावाखेड्यात असेल तर मग तुमच्यासाठी लिमिट ती 200 स्क्वेअर फूटच्या आत आहे आणि इन्कम लिमिट हे 8 लाखांच्या आत असावं. तर एवढे जर तुमच्याकडे या नियमात जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही EWS चा लाभ घेऊ शकतात डेफिनेटली, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर इथपर्यंतही मला वाटतं क्लिअर असेल. आता जो शेवटचा मुद्दा होता की नेमका सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काय असतो. जसं मी OBC सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सांगितलं तसं EWS सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सांगतोय. या EWS सर्टिफिकेटच्या फॉर्मॅटवर वरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच लिहिणार. बघा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच लिहिणार, काही प्रॉब्लेम नाही. इथं लिहिताना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच लिहिणार. इथं लिहिणार इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेट. मग यासाठी वेगळं इन्कम आणि वेगळं ॲसेट सर्टिफिकेटची गरज नाही. EWS आलं म्हणजे इन्कम त्याच्यात मेन्शनच आहे. आणि सगळ्यात शेवटी एक तुम्हाला दिसेल बघा, समथिंग पर्सन बिलॉंग्स टू मराठा कास्ट विच इज नॉट रिकग्नाइज एज अ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और अदर बॅकवर्ड क्लासेस इन सेंट्रल लिस्ट. की हा जो व्यक्ती आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सेंट्रल लिस्टमध्ये EWS मध्ये येतो, जो शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब आणि OBC मध्ये येत नाही. सेंट्रल लिस्टमध्ये या 3 कॅटेगरीत येत नाही, म्हणून याला EWS मध्ये कन्सिडर करण्यात यावं असं तुमच्या OBC EWS सर्टिफिकेटवर मेन्शन असावं. आणि डिजिटल सिग्नेचर असले तरी चालते, हँड रिटन म्हणजे ॲक्च्युअल सिग्नेचर असेल किंवा डिजिटल सिग्नेचर असेल, दोन्ही केसमध्ये चालतं. तर मग याचा फॉर्मॅट नेमका काय, वरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच लिहिलं असेल पण इथं खाली काय लिहिलं असेल, सेंट्रल लिस्टमध्ये येत नाही. हा OBC SC आणि ST या सेंट्रल लिस्टमध्ये येत नाही, म्हणून हा व्यक्ती EWSचं आरक्षण घेऊ शकतो असं तुमच्या सर्टिफिकेटवर लिहिलं असणार आहे. तर मला वाटतं इथपर्यंत आता क्लिअर असावं. बाकी ऑलमोस्ट सगळे मुद्दे जे आहेत हे आता आपण क्लिअर केले. मराठा SCBCचा मुद्दा पण मी क्लिअर केला की राज्यात जे SCBC आरक्षण घेतात हे केंद्रामध्ये EWSचं आरक्षण घेऊ शकतात. राज्यात जे SCBCचं आरक्षण घेतात हे केंद्रात EWSचं आरक्षण घेऊ शकतात. पण तुम्हाला काय करावं लागेल, EWS सर्टिफिकेट काढावं लागेल तिथून. ठीक आहे, कुठून, सेतू सुविधा केंद्रामधून. त्याबद्दल पुढचे डाऊट आपण डिस्कस करूयात. आता मुद्दा असा आहे की वाय, काय गरज आहे मला या सर्टिफिकेटची. तर मी तुम्हाला सांगितलं की राज्यात वेगवेगळ्या 18 पगड जाती आहेत, त्या केंद्रामध्ये फक्त त्या 5 जातींमध्येच येतात किंवा त्या 5 प्रवर्गामध्ये येतात, म्हणून या सर्टिफिकेटची आपल्याला गरज आहे.
ठीक आहे, पहिला मुद्दा. याची व्हॅलिडिटी काय असते मी जस्ट सांगितलं की इयर ऑन इयर बेसिसवर व्हॅलिडिटी असते. 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत याची म्हणजे 1 इयर व्हॅलिडिटी असते. म्हणून दरवर्षी हे सर्टिफिकेट रिन्यू करा. पुन्हा सांगतोय, दरवर्षी हे सर्टिफिकेट रिन्यू करत राहा. त्यानंतर ओबीसी सर्टिफिकेट, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काय, तर तेही मी तुम्हाला सांगितलं. ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट वरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ओबीसी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काय, ओबीसी मी काय सांगितलं, वरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिहिलेला असेल आणि खाली नॉन क्रिमिलियरचा क्लॉज असेल. त्यानंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काय सांगितला, वरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र लिहिलेलं असेल आणि एक खाली क्लॉज असेल की सेंट्रल लिस्टमध्ये येत नाही. बस या दोन पद्धतीने फॉर्मॅट. कुठून मी हे दोन्ही सर्टिफिकेट घेऊ शकतो, सेतू सुविधा केंद्र असेल इथूनही घेऊ शकता किंवा तुमच्या तहसीलमधून हे दोन्ही सर्टिफिकेट घेऊ शकता. काय काय डॉक्युमेंट्स लागतील, तेच डॉक्युमेंट लागतील जे स्टेट गव्हर्नमेंटचे सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला लागले होते. इन्कम सर्टिफिकेट असेल, तुमची TC असेल, तुमचं ID प्रूफ असेल आणि तुमचं बाकी सध्याचं करंट जात प्रमाणपत्र जे आहे ते वालं. जर माझी 8 लाखांच्या वर लिमिट असेल तर मी अप्लाय करू शकतो का, नाही. जर तुमची 8 लाखांच्या वरची लिमिट असेल तर मग डेफिनेटली तुम्ही अनरिझर्व म्हणजे ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीमधूनच अप्लाय करा. तुम्ही कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही कधी जर तुमचं इन्कम लिमिट जे आहे हे 8 लाखांच्या वर असेल. तर अशा पद्धतीचा हा संपूर्ण व्हिडिओ होता. खूप विद्यार्थ्यांची यासाठी नेहमी कॉल्स असतात, म्हणून मी मुद्दामून आज हा वेळ काढून पूर्ण माहिती जमा करून हा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवलाय. तर मला नाही वाटत की महाराष्ट्रातच नाही तर भारतातही अशा पद्धतीचा कुठलाही व्हिडिओ एवढी इत्यंभूत माहिती देणारा तुमच्यासाठी कोणी बनवला असेल. त्यामुळं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ आम्हाला तुमच्या समोर घेऊन येण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं, एक चालना मिळते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.